नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. ठाकुर्लीमध्ये पहिल्यांदाच केजी ते आजीपर्यंत सर्वांसाठी पुस्तक मेळावा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 8, 9 व 10 मार्च रोजी ठाकुर्ली येथील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात एक्स स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशन, महिला समिती इंग्लिश स्कूल, माजी विद्यार्थ्यांद्वारे पै फ्रेंड्स लायब्ररी यांच्या सहाय्याने आयोजित पुस्तक प्रदर्शन उद्घाटनापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबाबाई फुले, सावित्री फुले इत्यादी वेशभूषा परिधान केलेल्या सर्व माजी विद्यार्थी व शाळेतील मुलं या ग्रंथदिंडीत समाविष्ट झाले होते. ग्रंथदिंडीची सुरुवात गणेश मंदिर येथून करण्यात आली. प्रमुख पाहुण्या श्री गीतिका गोयल यांच्या शुभ हस्ते फीत कापून पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून क्लासिक नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर महिला दिनानिमित्त रस्त्यावरील महिला विक्रेत्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गीतिका गोयल, मध्य रेल्वे महिला कल्याण संस्था मुंबई विभागाच्या अध्यक्षा, अंबरनाथ येथील राष्ट्रीय पुरस्कृत डॉक्टर करुणा ऐरे, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक आर पाटील, महिला समिती इंग्लिश हायस्कूलच्या निवृत्त प्राचार्य लिझा डॅनियल हे उपस्थित होते. नमस्कार. सर्वात पहिल्यांदा आज महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर महिला दिनानिमित्त आणि पुस्तक हे प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठाकुर्लीमध्ये पहिल्याच ग्रंथ प्रदर्शन होत आहे. तर महिला समितीचे जे माजी विद्यार्थी संघटना आहे त्यांनी हे सर्व खूप मोठं कार्य उचललेलं आहे. तर आज त्याचं सकाळचं एक चांगल्या मुहूर्तावरती सुरुवात झाली. ग्रंथदिंडी डोंबिवलीतल्या गणपती मंदिर इथून ग्रंथदिंडीची सुरुवात झाली आणि बरेचसे मोठ्या संख्येने शाळेचे मुलं, नंतर वेगवेगळ्या वेशभूषातली मुलं, नंतर इकडचे जे काय ह्याचे पदाधिकारी आहेत, महिला समितीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे, त्यांनी सर्वांनी मिळून ही ग्रंथदिंडी काढली. आणि ग्रंथदिंडीचा मेन उद्देश असा असतो की हे जे काय आपण पुस्तकाचं प्रदर्शन करतो आणि पुस्तकं घरोघरी पोचलं पाहिजे आणि प्रत्येकाने वाचनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि वाचन जे आहे ते आपलं स्वतःचं समृद्धी आणि आपलं ज्ञान वाढवण्यासाठी पुस्तकं असतात. तर या पुस्तक प्रदर्शनामध्ये आता जे आपण ठाकुर्लीचं पहिल्यांदा ठाकुर्लीमध्ये पुस्तक प्रदर्शन करतो आहे, तर इथे त्यांनी एक छान टॅगलाईन दिलं आहे, KG to आजी. म्हणजे KG to आजी म्हणजे काय की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्व पुस्तकांची इथे वर्गवारी केलेली आहे. मराठी पुस्तकं आहेत, हिंदी पुस्तकं आहेत, इंग्रजी पुस्तकं आहेत. आणि या प्रदर्शनामध्ये आपण जवळपास 10% पासून 50% पुस्तकांचं आम्ही वर्गवारी केलेली आहे. आणि जवळपास 15,000 पुस्तकांचं खूप मोठं पुस्तक प्रदर्शन ठाकुर्लीमध्ये पहिल्यांदाच होत आहे. तर सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि या जे काय केलेलं आहे ह्याच्या मागचं जे ह्यांचं उद्देश आहे ह्याचं महिला समितीचे माजी विद्यार्थी संघटनेचं, त्याला आपण सहकार्य करावे हीच माझी कळकळीने विनंती. धन्यवाद. नमस्कार. महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. माझं नाव उन्नीकृष्णन. मी महिला समिती माजी विद्यार्थी संघाचा आहे. पहिली गोष्ट असा एक उपक्रम आम्ही इथे ठाकुर्लीत केला, हा एक मोठा विजयचा एक आहे. आणि आम्ही लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ॲप्लिकेशन दिलं. आमचं ॲप्लिकेशन स्वीकारलेलं आहे. हा एक हिस्ट्री क्रिएट करणार आहे आम्ही ठाकुर्लीमध्ये. आणि असा हा पहिल्यांदाच होते. आणि माझा असा इच्छा आहे की हा सगळ्यांनी असं दरवर्षी करायला पाहिजे. म्हणजे हा लहान मुलांपासून त्या वयस्कर जे लोक आहे त्यांच्याकडे सगळ्यांना एक पुस्तक गिरी ठेवून किंवा वाढदिवसाला किंवा कुठल्याही क्षणी एक पुस्तक भेट म्हणून द्यावी. म्हणजे आपला हा चालूच राहणार. वाचनाचा जो उद्देश आहे ते सगळ्यांपर्यंत पोचेल. धन्यवाद. My name is Shaji Matthew. I am one of the ex-students of Mahila Samiti School. We had registered our trust, which is Ex-Students Association Thakurli, Ex-Students Welfare Association Thakurli. And we had tied up with Pai Sir, that is Friends Library in Dombivli. And we are organizing a mega exhibition of book. So please come and enjoy the literature that we have spread across and get literate and
also inform everyone so that we have knowledge within our community and within our society. Thank you. Good morning. On behalf of Ex-Students Welfare Association Thakurli, we, the ex-students of Mahila Samiti School, in association with Pice Friends Library, I extend a warm welcome to all the people to visit our book fair, KG to RG, and spread the literacy thing. I welcome once again to everyone. माझं नाव आहे भावेश जगन्नाथ मसुरकर. मला या रॅलीमध्ये जाम मजा आली. बरं, तू आतापर्यंत कुठली पुस्तकं वाचलेली? डॉक्टर APJ अब्दुल कलामचं स्क्रीन्स ऑफ फायरचं पुस्तक वाचलं. तुला वाचनाची आवड कशी निर्माण झाली? ते वाचून पुस्तक वाचून. बरं, आता ह्या ग्रंथदिंडीमध्ये तुला कसं वाटलं? मस्त. अजून तुला कुठली पुस्तकं वाचावीशी वाटतात? डॉक्टर बाबासाहेबांची, छत्रपती शिवाजी महाराजांची. माझे नाव आहे प्रिस्ती प्रसाद अडांगरे. ग्रंथदिंडीमध्ये तुला का सामील व्हावं असं वाटलं? कारण की आम्हाला हे खूप आवडतं ग्रंथदिंडी. आम्हाला खूप मजा आली आणि मला खूप चांगलं वाटलं. चांगलं वाटतं. बरं, तू आतापर्यंत कुठली पुस्तकं वाचली आहेस? मी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुस्तक वाचले. माझं नाव वंश आहे. मी डॉक्टर बाबासाहेब यांचं किरदार करत आहे. मला बाबासाहेब बनून अभिमान वाटतो. मला ते खूप आवडतात. विद्यार्थ्यांना दररोज शाळेमध्ये माझे भाषाविषयी शिक्षक, इंग्रजी, मराठी, हिंदी सर्व भाषाविषयाचे शिक्षक मुलांना अक्षरशः समजेपर्यंत त्यांच्यासोबत असतात आणि अक्षरशः विद्यार्थ्यांना 8वीत आमच्याकडे विद्यार्थी येतो, तर 8वीत असतानासुद्धा आम्ही त्यांचं अबकटपासून ज्ञान पुन्हा जागृत करतो, पूर्वीचं ज्ञान, आणि जास्तीत जास्त त्यांना पुस्तकं वाचण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आमचे शिक्षक करत असतात. Good morning. I am Ashit Kumar Day of Mahila Samiti ex-student 1965 batch. First of all, let me wish everybody Mahashivratri and Women's Day celebration. Today is a very auspicious day. I thank ESWAT, Ex-Students Welfare Association Thakurli, which is a ex-students of Mahila Samiti School, Research Trust. They have done a very good thing for book fair. Today we rallied from Ganpati Mandir to Marathi Vidyalaya. Everybody participated, and I thank everybody and I welcome everybody. I again thank the volunteers of ESWAT for doing such a memorable work and done a lot of hard work. I wish them a good success. Thank you. माझं नाव सचिन मिश्र जोशी. मी महिला समिती शाळेमध्ये 97 बॅचला पासआउट झालेलो आहे. आम्ही सर्व स्टुडंट्स आहोत इथे आणि आमचं महिला समिती वेलफेअर असोसिएशन आम्ही फॉर्म केलेलं आहे इस्पत या नावाने. आणि मला अभिमान आहे की सांगायला की ठाकुर्लीमध्ये असं भव्य दिव्य प्रोग्राम पुस्तकाचं प्रदर्शन हे पहिल्यांदाच होत आहे. आणि या प्रोग्राममध्ये आम्ही जवळपास 20,000 पुस्तकं इथे अवेलेबल आहेत. आम्ही 25 शाळेला इन्व्हिटेशन दिलेले आहेत की सर्व विद्यार्थ्यांनी तिथे या. पुस्तकं 10% पासून 50% सवलत आहे रेट्समध्ये. तर हे एकदम चांगलं आहे. या प्रोग्रामचा तुम्ही चांगलं उपभोग घ्यावं असं माझी विनंती आहे. आणि आज सकाळी 9:30 वाजल्यापासून आपल्या गणेश मंदिरच्या इथनं रॅली स्टार्ट झालेली ती आज आपली नानासाहेब धर्माधिकारी हॉल इथं समाप्त झालेली आहे. आणि आज आमचे सगळे स्टुडंट्स इथे हजर आहेत जातीने. आमच्या महिला कार्यकर्त्या आहेत इथे. सर्वांना इथे आल्याबद्दल आम्ही आमच्या वेलफेअर असोसिएशनकडून मी त्यांचं खूप खूप आभारी आहे की त्यांनी मान सन्मान देऊन इथे आपल्या वेळात वेळ काढून इथे आले आहेत. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.